नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचा हप्ता का अडकला होता याचे उत्तर आता मिळाले आहे। 4 मे 2026 रोजी सरकारने एक ऐतिहासिक शासन म्हणजे GR काढला आहे। या एका GR मुळे आता दिव्यांग बांधवांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा झाला आहे। हप्ते कधी जमा होणार आणि जुन्या पद्धतीने लाभ कसा मिळणार, पहा हे सविस्तर अपडेट। मित्रांनो, दिव्यांग सक्षमीकरण विभागाने हा नवीन GR प्रसिद्ध केला आहे। खरं तर फेब्रुवारी 2026 मध्ये एक निर्णय झाला होता, ज्यानुसार या योजना सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्या होत्या। 1 एप्रिल 2026 पासून या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी नवीन विभागाकडे आली। या प्रशासकीय बदलांमुळेच फेब्रुवारी पासून अनेक बांधवांचे हप्ते थांबले होते। मात्र आता 4 मेच्या या निर्णयाने सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत। या निर्णयाचा फायदा खालील प्रमुख योजनांच्या लाभार्थ्यांना होणार आहे। पहिलं, संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग लाभार्थ्यांसाठी। दुसरं, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। आणि तिसरी योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना। महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारने आता स्पष्ट केले आहे की कोणालाही वेगळ्या विभागात चक्रा मारण्याची गरज नाही। जिल्हा अधिकारी आणि मंत्रालयामार्फत आता पूर्वीप्रमाणे जुन्या पद्धतीने सर्वांना समान लाभ दिला जाणार आहे। शेतकरी बांधवांनो आणि निराधार बांधवांनो, जर तुमचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता अडकला असेल तर तुमच्यासाठी खुश खबर आहे। या GR मध्ये निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात साधारण 10 मे पर्यंत तुमच्या बँक खात्यात थकीत मानधन जमा व्हायला सुरुवात होईल। शासनाने जिल्हा स्तरावर तसे आदेश दिले असून निधीचे वाटप युद्ध पातळीवर सुरू झाले आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर दिव्यांग बांधवांची प्रतीक्षा आता संपली आहे। प्रशासकीय बदल पूर्ण झाले असून पेन्शन पुन्हा सुरू झाली आहे। तुम्हाला गेल्या 2 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत का, किंवा तुमच्या बँकेत काही अडचण आहे का, हे कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।